अंबरनाथच्या एका केमिकल कंपनीला भीषण आग जी आहे ती लागलेली आहे अंबरनाथ शहरामध्ये। आणि सध्या आपण जर बघत असाल तर बदलापूर मधून आपण हे दृश्य बघतोय। या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रचंड प्रमाणात धूर जो आहे तो झालेला बघायला मिळतो आहे। आपण आता घटनास्थळावरती लवकरच जे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। अंबरनाथ एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची प्रथमदर्शी माहिती जी आहे ती समोर येते आहे। आणि हा संपूर्ण धूर जो आहे आपल्याला पूर्ण आजूबाजूच्या परिसरांमध्ये पसरलेला बघायला मिळतोय अंबरनाथ एमआयडीसी मध्ये। सध्या आपण घटनास्थळावरती लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण जर बघत असाल तर ही आग जी आहे ही खूप मोठी आग आहे। घटनास्थळावरती अग्निशमन दल देखील दाखल झालेले आहेत आणि आता आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, परंतु आग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पसरत चाललेली आहे। पण बदलापूर मधून जरी सध्या बघत असाल तर तरी सुद्धा आपल्याला हे धूर जो आहे तो बघायला मिळतोय। आपण आता लवकरच घटनास्थळावर पोहोचून त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक कुठली तरी केमिकलची कंपनी आहे असं सांगितलं जात आहे आणि त्या केमिकलच्या कंपनीमध्ये मोठे मोठे स्फोट जे आहेत ते होत आहेत। एमआयडीसी परिसर अंबरनाथ याच ठिकाणी मोठे मोठे स्फोट जे आहेत ते सध्या केमिकल कंपनीमध्ये होत आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण जो काही धूर आहे आपल्याला बदलापूर नजीकच्या सुद्धा आजूबाजूच्या परिसरांमध्ये झालेला बघायला मिळतोय। परंतु बदलापूरमध्ये अशी कुठल्याही पद्धतीची आग जी आहे ती लागलेली नाहीये, त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये। खूप जण आम्हाला फोन करताय की पनवेल हायवेला आग लागली आहे का, इकडे लागली आहे का, तर तसं नाहीये। आपण आता सध्या घटनास्थळावरती जे ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी सध्या आपण जर बघत असाल तर ही जी काही आग आहे ही आग अक्षरशः खूप मोठी आग आहे असं सांगितलं जात आहे। अंबरनाथ याच ठिकाणी एक केमिकलची कंपनी आहे। प्रथमदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचं नाव क्लाउड9 असं आहे असं देखील सांगितलं जात आहे आणि खूप भीषण अशी आग आहे। सध्या आपण घटनास्थळावरती पोहोचतोय, परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा ही आग जी आहे ती पसरण्याची संभावना दर्शवली जाते आहे। घटनास्थळावरती अंबरनाथ बदलापूरचे अग्निशामक दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण आता लवकरच घटनास्थळावर पोहोचतोय आणि तिथून देखील लाईव्ह जे आहे आपण प्रदर्शित करणार आहोत। पण धूर जो आहे आपण जर बघत असाल तर संपूर्ण आता एम्पायरच्या इथे आपण आहोत आणि एम्पायरच्या इथे सुद्धा आपल्याला हा धूर जो आहे आगीचा तो बघायला मिळतोय। म्हणजे किती मोठी ही आग असेल याचा आपण एक अंदाजा लावू शकतो। आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी सुद्धा बघणाऱ्यांनी गर्दी करू नका, कारण मागे सुद्धा ज्या वेळेला एक आग लागली होती आपल्या बदलापूर एमआयडीसी मध्ये त्यावेळेस सुद्धा आपल्याला खूप काही यांचा सामना जो आहे तो करावा लागला होता। एम्पायरच्या बॅक साईडला त्या साईडनी जेव्हा आपला एमआयडीसी परिसर आहे तर त्याच परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे एका कंपनीला। परंतु तुम्ही सुद्धा जर घरात असाल तर घरात राहा, सुरक्षित राहा। आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा अग्निशमन दल यांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न सध्या सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय। परंतु आगीचे जे स्फोट आहे आपण मागे देखील बघितलं ते बघा, सगळ्या बघणाऱ्यांची जी गर्दी आपल्याला रस्त्यावरती या ठिकाणी इकडे झालेली आहे आणि ही आग मोठे मोठे स्फोट जे आहेत एकामागे एक या ठिकाणी होत आहेत। इथून रस्ता असेल ना, अतिशय भीषण अशी ही आग आहे सांगितलं जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचं नाव क्लाउड9 आहे असं सांगितलं जात आहे, परंतु आपण घटनास्थळावर पोहोचल्याच्या नंतर जी काही असेल ती शहानिशा करून तुमच्यापर्यंत माहिती आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। असं सांगितलं जात आहे की हे केमिकल कंपनी आहे आणि आग का लागली हिचं कारण अद्यापही स्पष्ट होत नाहीये, परंतु अनेक असे कारण जे आहेत ती देखील पुढे येत आहेत। जसे की आता मार्च महिना सुरू आहे, खूप काही जण असं देखील सांगताय की खूप वेळेला आगींचं प्रमाण जे आहे ते मार्च महिन्यामध्ये वाढतं। मग का वाढतं तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला तेही तुम्ही नक्की सांगत चला। परंतु आता काही जीवितहानी झालेली आहे का किंवा काही झालेलं आहे का, तर अशी कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळालेली नाहीये आणि अशी काही माहिती मिळतात क्षणाला आम्ही तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचवणार आहोत। आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा ही आग जी आहे ती पसरण्याची भीती वर्तवली जाते आहे आणि ही आग एवढी भीषण आहे की अक्षरशः बदलापूर पर्यंत जो धूर आहे तो आपण बघितला। आपण बदलापूर पासून लाईव्ह करतो आहे तर थेट आता अंबरनाथ फॉरेस्ट नाका इथून सुद्धा हा धूर पसरत चाललेला आहे आणि
ही आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी गाड्या ज्या आहेत बदलापूर अंबरनाथच्या संपूर्ण घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत. आपण आता लवकरच त्या ठिकाणी पोहोचून जी काही पुढची अपडेट्स असेल आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु पुन्हा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कोणीही घटनास्थळावरती कृपा करून येऊ नका, कारण ज्या वेळेला कुठल्याही आग जी आहे ती आग लागते त्यावेळेला त्या आगीचे मोठे मोठे स्फोट होतात आणि त्या स्फोट्समुळे आजूबाजूला देखील परिसरांमध्ये आग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणीही कृपा करून फक्त आणि फक्त आग बघण्यासाठी घरातून बाहेर पडू नका. तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा. आम्ही लवकरच तुम्हाला घटनास्थळावर पोहोचून जी काही अपडेट्स असतील ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. काळजी घ्या. आपण आता पोहोचत आहोत घटनास्थळावरती. अंबरनाथ एमआयडीसी याच परिसरामध्ये ही भीषण आग जी आहे ती लागलेली आहे आणि परिणामी बदलापूरमधून सुद्धा आपण जर बघत असाल तर खूप मोठे मोठे धूर जे आहे आणि स्फोट जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळाले. बदलापूर जर तुम्ही टेरेसवर वगैरे जाऊन बघितलं तर तिथून सुद्धा ही आग दिसते आहे. पण आपण आता घटनास्थळावर पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन आपण नेमकी काय परिस्थिती आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न करणार. परंतु आता इथूनच श्वास घेण्यासाठी बापरे हे बघा खूप मोठा स्फोट जो आहे तो होतोय. तुम्ही गाडीचा हे बघा नाही घ्या पुढे घ्या. खूप मोठे मोठे स्फोट जे आहेत ते होत आहेत आणि हे सगळे अपडेट जे आहेत आपण लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. केमिकल्सची कंपनी आहे आणि मोठे मोठे हे बघा आपण बघतोय मोठा स्फोट जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. इथून सुद्धा म्हणजे ही आग आटोक्यात येईल का नाही यासाठी अग्निशमन दल जे आहे ते आता प्रयत्न करतायत. परंतु खूप भयंकर परिस्थिती जी आपल्याला बघायला मिळते आहे. अंबरनाथ एमआयडीसी परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे. मास्क आणलेत का? हे पण नाही आणला. केमिकलची कंपनी आहे. संपूर्ण जिथे सध्या आपण आहोत या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि श्वास घ्यायला सुद्धा त्रास जो आहे तो होतोय सध्या बघा. आणि हे स्फोट थांबायचं नाव घेत नाहीये. मोठे मोठे स्फोट होत आहेत. आपण घटनास्थळावरून लवकरच तुम्हाला संपूर्ण परिस्थिती काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कोणी घटनास्थळी येऊ नका आणि गर्दी करू नका, कारण ज्या वेळेला अशा आग लागतात केमिकल कंपनीमध्ये त्यावेळेला मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. पण आताच्या सुमारास जर ही आग लागली तर कृपा करून म्हणजे ईश्वरचरणी अशी प्रार्थना करूया की त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी वगैरे नको पाहिजे, जेणेकरून काही जीवितहानी वगैरे जी आहे ती आपल्याला बघायला मिळायला नको पाहिजे. सध्या आपण आता त्या ठिकाणी पोहोचतोय. याला रस्ता कुठून असेल? इथं रस्ता कुठून आहे जायला? हाच आहे. इथून तर ब्लॉक असतो ना पूर्ण बघू मध्ये. अंबरनाथ मध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत. अंबरनाथ एमआयडीसी मध्ये या ठिकाणी आपण लवकरच पोहोचत आहोत. पण जास्त पुढे तुम्ही कोणीही जाऊ नका, कारण आग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. याला रस्ता कुठून असेल? मागून इकडून नाही ना? अंबरनाथ एमआयडीसी मध्ये एका खूप मागे अंबरनाथ एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग जी आहे ती लागलेली आहे. केमिकलची कंपनी आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर या आगीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आता साधारणतः अर्धा तास झाला, परंतु अजूनही आग जी आहे ती आटोक्यात येत नाहीये. अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी त्यांचे परिपूर्ण प्रयत्न करत असल्याची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे. आपण आता घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचत आहोत. पण आग जर आपण बघत असाल तर अजूनही स्फोट जे आहेत ते होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. संपूर्ण माहिती थेट या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. अंबरनाथ एमआयडीसी मध्ये अंबरनाथ पूर्व एमआयडीसी मध्येच ही आग जी आहे लागलेली आहे.
तुम्हाला जर या संदर्भात काय माहिती असेल तर आम्हाला देखील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतात. पण वारंवार या घटना अशा का घडतात? केमिकल कंपनीला आग लागली आहे परंतु ती अजूनही आटोक्यात आलेली नाहीये. कुठेतरी नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असतं ज्या वेळेला कधीही कंपन्यांना वगैरे आग लागतात तेव्हा. परंतु घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. अजूनही आपण जर बघत असाल तर मोठा मोठा स्फोट जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळतोय. चला चला, आपण बघतोय की आकाशामध्ये आपल्याला धूर जो आहे तो संपूर्ण झालेला आहे आणि अग्निशमन दलाचे गाड्या जे आहेत अंबरनाथ, बदलापूर अनेक ठिकाणावरून इथे दाखल झालेले आहेत. आता आपण ते देखील लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु बघणाऱ्यांनी कृपा करून गर्दी कोणीही करू नका या साईडला, कारण ज्या वेळेला कुठे आग वगैरे लागते त्यावेळेला बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला बघायला मिळते. अजून सुद्धा आग जे आहे ती वाढते, आगीचं प्रमाण. आपण लवकरच घटनास्थळावर पोहोचत आहोत आणि त्या ठिकाणावरून जे काही लाईव्ह असेल ते आपण लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत. अनेक बदलापूरकरांनी आम्हाला फोन केले की बदलापूरमध्ये आग लागली आहे का, पनवेल हायवेला लागली आहे का, आपल्या एमआयडीसीत आहे का, कारण धूर जो आहे तो आपल्या साईडला सुद्धा आलेला आहे. तर त्यामुळे असं वाटत होतं की आपल्याच दिशेला आग लागली आहे का. कसं जायचं पुढून पुढून लेफ्ट काढू का? लवकरच आपण घटनास्थळावर पोहोचत आहोत. हा इकडूनच असेल. पहिलाच लेफ्ट असेल का? आपण बघू शकतो अंतर किती होतं. म्हणजे आपण बदलापूर वरून थेट इथपर्यंत लाईव्ह केलं, परंतु ही आग किती भीषण असेल की हिचा धूर जो आहे आपल्याला बदलापूरमध्ये बघायला मिळतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा असं वाटतंय की इथेच आग लागली आहे की काय. या संदर्भात खरोखर उपाययोजना जे आहेत ते केल्या गेल्या पाहिजे, कारण खरोखर पहिली गोष्ट म्हणजे एमआयडीसी परिसर हा बाहेर पाहिजे. आता या साईडला तरी आपल्याला बाहेर बघायला मिळतोय, परंतु तिचे पडसाद जे आहेत ते कुठेतरी गृहसंकुलांच्या जवळ सुद्धा उमटत आहेत. हा धूर आपण बघत आहोत, वाढत चाललेला आहे. स्फोट देखील होत आहेत, मोठे मोठे स्फोट होत आहेत. कुठून जायचं दादा? कुठून जायचं? कुठून जायचं? कंपनीमध्ये. काय करायचं या लोकांचं, सीधा जागी लेफ्ट मारून. अंबरनाथ एमआयडीसी मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. इथपर्यंत गरम वाफा ज्या आहेत त्या आपल्याला लागत आहेत. किती भीषण अशी ही आग असेल. पण बदलापूर वरून आलोय आणि बदलापूर ते अंबरनाथ थेट तिथपासून ही आग म्हणजे वाढत चालली आहे. आजूबाजूला देखील काही ज्या कंपन्या असतील इथूनच असेल वाटतं ना. जाऊ दे चला. आपण सध्या आता इथे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे सर्व बघायला मिळतोय आपल्याला. कोणालाही पुढे जाऊ दिले जात नाही. भयंकर खूप भीषण आग आहे ही. थोडं सांभाळूनच लाईव्ह करूया आपण. आपण आता पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या ठिकाणी. फक्त काही अंतरावरती आपण आहोत. अंबरनाथ एमआयडीसी परिसरामध्ये भीषण आग जी आहे ती लागलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचं नाव स्पष्ट होत नाहीये, परंतु Cloud9 असं कंपनीचं नाव जे आहे ते सांगितलं जात आहे. आणि ही आग अतिशय भीषण आग आहे.
अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी सर्व काही घटनास्थळावरती दाखल झालेत आणि मोठे मोठे स्फोट जे आहेत इथे होत आहेत. संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. आजूबाजूला जनावरं देखील आहे. यांना पण या ठिकाणावरून हटवण्यात यायला पाहिजे, कारण आग जर वाढली, किती मोठी ही आग असेल. बापरे, भयंकर आहे. इथेच थांबवायचं का? बाप, काहीतरी जळतंय मध्ये. इकडूनच घेऊया का? बस थांबवा. ती काय लागलीये? एंट्री कुठून आहे? काय झालं गावाला पण? अरे बापरे, इथे साईडला थांबवा गाडी. पुढे जायचं घ्यायचं का? पुढे पण लागलीये, जात ना का? इकडून नाही ना जागा. अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी देखील इथे घटनास्थळी दाखल झाले. असं सांगितलं जात आहे की जवळच घरांना देखील आग लागलेली आहे. देवाच्या कृपेने कुठलीही जीवितहानी जी आहे ती व्हायला नको. आज फक्त एवढंच सर्वांनी प्रार्थना करा, कारण या आगी दरम्यान अनेकांची तिकडूनच बोललेत ना, ते तिकडूनच जाऊया ना. कुठे? हा, यांच्या मागे मागे घ्या गाडी. कुठे? तिकडे लागली ना. काही घरं जे आहे तिथे देखील आग लागली आहे. आग लागलेली आहे असं सांगितलेलं जात आहे. आपण तिथे जातोय सध्या. आता तिकडे बघूया आपण. इकडे संपूर्ण ठिकाणी पाणी जे आहे ते शिंपडलं जात आहे, कारण जेणेकरून आग जी आहे ती लागायला नको. हे बघा, आपण अतिशय जवळून आता ही आग बघतोय आपण, आणि हा केमिकलचा वास जो आहे तो सहन होत नाही. ते साईडलाच लावा गाडी. हे बघा, इथे घरांना देखील आग लागलेली आहे. साईडला घ्या, साईडला घ्या. बस इथे गाडी लावा. नाही, इथेच लावा. बस घ्या ना इथे. कुठे? पुढे? हा, ठीक आहे. हे बघा, इथे पण आग लागलेली आहे. खूप भयंकर प्रकार जो आहे आपण सध्या बघतोय. अग्निशमन दल जे आहे, अग्निशमन मध्ये काय झालंय? जाऊ का? अजून मध्ये घरांना देखील आग लागलेली असं सांगितलं जात आहे. एमआयडीसीच्या जवळच घरं आहेत आणि त्या घरांना देखील आग लागली असं सांगितलं जात आहे. आपण घटनास्थळावरून थेट लाईव्ह जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बघतोय की या ठिकाणी कुठली कंपनी, काय माहिती पडलं दादा? श्री गणेश कंपनी. आणि आता इकडे काय चाललंय? घरांना पण आग लागलीये का? नाही, जवळ आलंय. काय गावात नाही आलंय, जवळ आलंय. घराच्या जवळ लागलीये का? भास्कर राउत के घर के पास में ही है. काही जीवितहानी वगैरे झाली नाही? पुन्हा ते काय झालं नाही अजून, माहिती नाही पडलंय. कशाची कंपनी होती? केमिकलची. केमिकलची कंपनी होती. हा, केमिकलच्या कंपनी. आता हे इकडे कशाची लागली आग? इथं हे कचरा आहे म्हणून लावलेलं आहे कोणी तर. तिकडे गावात आलेले, जवळ आले. टंकर जल गया है उधर, उसका माल गिरा है, उसकी वजह से रोड पे आए हैं. इकडे गाव आहे का मध्ये? हा, गाव आहे, मोठं गाव आहे. नाही, अजून जवळ आले आता. चला आपण बघूया लाईव्ह मध्ये. आपण बघतोय की इथे जवळच गाव आहे आणि त्या गावात सुद्धा आग जी आहे ही पसरू नये यासाठी अगोदरच अग्निशमन च्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग मिटवण्याचा प्रयत्न करतायत. कंपनीचं नाव जे आहे श्री गणेश असं सांगितलं जातं आहे, परंतु अद्यापही पूर्ण श्री गणेश कंपनी. श्री गणेश कंपनी. हा. श्री गणेश कंपनी जे आहे नाव सांगितलं जातं आहे. घ्या. अंबरनाथ मध्ये सध्या आपण आहोत. अंबरनाथ ईस्टच्या एमआयडीसी मध्ये श्री गणेश असं कंपनीचं नाव जे आहे ते सांगितलं जातं आहे आणि त्या ठिकाणी आगीचं कारण अद्यापही स्पष्ट होत नाही, पण भीषण आग लागली. किती वाजता लागली ही आग? 5 वाजता. 5 वाजता. म्हणजे अजूनही आटोक्यात येत नाहीये का? हे इथं पाईप आलंय.
खूप म्हणजे उडतंय का त्याच्या डायरेक्ट कोणाला काही हानी वगैरे झाली? नाही, काय झालं नाही अजून. कशामुळे लागले काय माहिती पडलं? काय माहिती नाही. कंपनी मध्ये कोणी कामगार वगैरे होते काही? पळून गेले सगळे. सगळे पळाले म्हणजे तेव्हा कंपनी चालू होती? हा, चालू होतं ना. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया, बघूया. इकडे घर आहेत का? ते गाव आहे पूर्ण. पूर्ण गाव आहे. गावाच्या जवळच कंपनी आहे आणि कुठेतरी मोठ्या आगीचे लोट आपण मध्ये अजून तर आपण आता बघत आहोत एकदम जवळ आपण घटनास्थळावर पोहोचलेलो आहोत. श्री गणेश असं या कंपनीचं नाव जे आहे ते सांगितलं जात आहे आणि हे घरं जी आहे ती देखील खाली करण्यात आलेली आहे. मोठा असा हा स्फोट होतोय. स्फोट जो आहे तो मोठा मोठा होतो आहे. इथे मोठे मोठे स्फोट होत आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच इथे बघा. आपण बघतोय किती जवळ म्हणजे कंपनीच्या एकदम जवळ जी आहेत ही सगळी घरं आहेत. इथे ही घरं खाली केली का बघा. घरातले लोक जे आहेत तिथून सगळे बाहेर पळालेले आहेत. खूप मोठी भीषण आग आहे. अजूनही अग्निशमन दल जे आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु तरी सुद्धा ही आग जी आहे ती वाढतच चालली आहे. बघा मोठा स्फोट होतो आहे. आपणही लांबूनच लाईव्ह करतोय. तो आपण जातोय घटनास्थळी. थोडस तुम्हाला आम्ही दाखवून आणतो की नेमकं काय कशी आग लागली आहे ते, आणि त्यानंतर आपण एका सेफ ठिकाणी जाऊन बघणार आहोत. कुठून आहे एंट्री? ते घर खाली केले का? खाली केलं ना पूर्ण गाव खाली. बरं केलं. हे बघा अक्षरशः घरांमध्ये लोकांच्या जे आहेत आग येऊ शकते, त्यामुळे हे पूर्ण गाव जे आहे यांनी खाली केलेलं आहे. आता खूप भीषण आग आहे. पुढे ना गाडी घ्या ना. हा पुढे घ्या ना, अजून पुढून आहे. गाव जे आहे पूर्ण गाव खाली झालेलं आहे आता आपण जर बघत असाल तर. आणि आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला जो काही संपूर्ण आग लागली ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व रहिवासी या ठिकाणी राहतात. ते आता हे बघा हे संपूर्ण गाव खाली करण्यात आलेलं आहे. आता खूप भयंकर आग आहे. आपण हे तिकडून हे बोलतात ते बघा आलं. जाताना ते अग्निशमनच्या गाडीमध्ये लय लांब आहे ना. संपूर्ण गावामध्ये हा केमिकलचा धूर जो आहे तो पसरलेला आहे. वास येतोय, दुर्गंध येते आहे आणि आगीवरती अजूनही नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं नाहीये. मात्र हे जे काही हे घ्या आपण बघतोय श्री गणेश असं या कंपनीचं नाव आहे असं सांगितलं जात आहे. एक पण कंपनी फायर गेट चालू नाही, त्यांच्या ऑब्जेक्ट घ्यायला सांगा पहिले. एक पण फायर गेटचे कंपनीचे फायर आहेत, एकाची फायर गेट चालू नाही. त्यांचा पहिले फायर गेट तुम्ही चालू करा, त्याचं परमिशन रद्द करा. सर कोणाचे नाही फायर गेट चालू ना. आमच्या गावापेठा लोक कंपनी परमिशन देतात तुम्ही लोक, आणि गावापेठा कोण आहे जिम्मेदार राहणाऱ्या लोकांना परमिशन देऊ नका ना तुम्ही. एक पण गाडी आता एक गाडी आली आग लागून 4 मिनिटात जबरदस्त आम्ही गाडी आली. कुठं कोणी नाही आलं. आता गाडी आम्ही आमच्या पैशाने घेऊन आलो. आम्ही लोक देतात कुठे लोक गाड्या. आता आमचे पाणी नाही होत, आम्ही काय करणार. कोणच नाही विषय. सगळे गाववाले तिथे ज्याचं पाणी मारतं घराच्या सगळं गाव खाली झालं आमचं. असं तो ना. हा ही पण नाही. पण आता आम्हाला येतो गाडी निघाल गाडी धर सर.
कंपनीला त्यांचे फायर स्वतः कंपनी फायर आहेत, कंपनी परमिशन परमिशन चालू करा तुम्ही, तुमचं बाहेर तर चालू करतात पुरतं, त्या कोणी चालू नाही केलं. जेव्हा सगळं गाव पाळले, आमच्या गाई म्हशी सगळ्या पाळलेल्या आहेत, आता माझ्या घराचं नुकसान होईल, त्याला कोण जिम्मेदार? कंपनीला ऑप्शन किती वेळा सांगितलं आम्ही, तुम्ही कंपनी गावाच्या बाजूला केमिकल कंपनी देऊ नका, तरी तुम्ही केमिकल कंपनी देतात. याला कोण जिम्मेदार राहणार आहे? एमआयडीसी मेन पैसे खाऊन परमिशन देते या लोकांना, मेन कारणीभूत सरकार आहे. याला सरकारच्या मुळे सगळं झालंय, सरकार पैसे खातं, ही एजंट लोक इथले कुठं प्लॉट मारतात, कुठं पण एखादं गावाला लागून प्लॉट असतं का सांगा तुम्ही? एजंट ते एमआयडीसी मध्ये त्याही लोकांनी गाव विकून घाले आमचा. हा बरं ना मॅडम, एवढे गाव कुठं पडणार आम्ही लोक? आता एवढे आमची घरं पेटले, आम्हाला कोण देणार आहे? हा आपण लोकांना आम्ही उचलून गावाची बाहेर टाकू. गावमध्ये आणि गावाच्या चारी साईडला गावाच्या भिंतीला लागून, घरांच्या भिंतीला लागून कंपन्या आहेत, तर त्या कंपन्या आम्हाला इथून हद्दपार झालेल्या पाहिजेत. केमिकल कंपनी एकही नाही पाहिजे आनंदनगर एमआयडीसी मध्ये. तुम्ही पण मागणी केली केलेली होती. आहे, केलेली आहे. आमदार साहेब, आमदार किनीगर साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत. आमदार अंबरनाथचा असून सुद्धा अंबरनाथसाठी काही करत नाहीयेत. काय फायदा आहे अशा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मध्ये आमदाराचा? काय खासदार काय करतो इथं? शिवमंत्री बनून काय करतो? लोकांची हानी होते ते बघ ना. इथं तिकडे शिवमंत्री बनून पिस्टॉल चाललं का? लोकांचे जीव वाचवणार आहेत, लोकांचे जीव महत्वाचे आहेत की सुशोभीकरण महत्वाचं आहे? आमदार स्वतः बघायला आले नाही, स्थानिक नगरसेवक ते बघायला आले नाही. नगरसेवक एवढे 5-5 असं आहेत, नगराध्यक्ष नाही आला, उपनगराध्यक्ष नाही आला, काय वाटतं वेळेवरती अग्निशमन दलाची गाडी आली? एक पण गाडी नाही. आज बिझनेस आग. त्याच्यानंतर गावामध्ये अग्निशमनची गाडी आलेली आहे. आम्ही वारंवार तिथे गाड्या आल्या, त्यांना सांगत होते की गाडी गावात या. पत्रकारांनी सांगितलेलं का याच्यावर ऑप्शन का? पत्रकार लोकांना पण पाकिट देतात, लोक विकत घेतात कंपनीवाले पत्रकार लोकांना. मी सांगतो त्यांना, कोणी घेतला मी पण क्लिअर करून देतो. 9 पॉईंट वाला तल्याचं पाणी वापरतो गटाचा आणि प्यायला पाणी वापरतो तो. किती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो 9 पॉईंट वाल्याचे. आता किती गाड्या आल्या? आता एकच गाडी आलेली आहे, पैसे घेऊन आले. नाही विसरणार, अजून 5-6 गाड्या पाहिजे. गाडीमध्ये आम्ही जाऊन नाही विसरणार. लोकप्रतिनिधी त्यांना कोणाला संपर्क सगळं आम्ही सगळं पाहिजे मॅडम, त्यांचं काम नाही काय? वोटिंग मला कसे येतात तेव्हा कुठे एकही लोकप्रतिनिधी आज इथे हजर नाहीये. यायला पाहिजे. आम्हाला एकच मागणी आहे की आनंदनगरमध्ये जेवढे केमिकल कंपन्या आहेत ते हद्दपार झाले पाहिजेत. लोकांच्या जीविताला याच्यापासून पूर्ण धोका आहे. लोक ज्याच्यावर जीवित अनुकूल झालं त्याला निवड सरकार डिपार्टमेंट एमआयडीसी आणि सरकारच याला कारणीभूत आहे. कशाची कंपनी आहे? सर्व केमिकलच्या कंपन्या, सगळ्या केमिकल आम्ही यांना सांगितलं आजूबाजूला केमिकल कंपन्या आहेत. यांना आम्ही इंडस्ट्रीचा तुम्ही झोन टाका चालेल आम्हाला, पण केमिकल टाकू नका. तरी पण लोक पैसे घेऊन केमिकल टाकले. 3 वेळा झाल्या का आग लागायच्या वेळेला. 5 वेळ झाले, आता मागे 10 केमिकल लागलेले. लागलेले मॅडम 5 वेळा एका एका वर्षामध्ये 5 आता एका वर्षात एन 18 पण आग लागलेली. N29, N18 आणि आता ही श्री गणेश आणि मिराकल या 4 कंपन्यांना आतापर्यंत एका वर्षामध्ये आग लागलेली आहे. असं वाटतं का या कंपन्यांवर कारवाई होत नाही, पण गाव खाली करतात नेहमी असं? हो, आमचं आम्ही पळतो, गाव कोण खाली करा सांगत आम्हीच पळून जीव वाचतो, आम्हीच पळून जातो. गावाच्या बाहेर आज लोकांची लहान माणूस काय भेटले, सगळे कोण पळाले. कोणाला काही हानी झाली आहे जनावरांना? आता गेले तर जाणार, सगळे पळून सोडून द्या, कुठे जाता कुठे जनावरं एवढे होते, प्रत्येकाने सोडून दिलेले आहेत, गावाच्या बाहेर गेलेले आहेत, माणसंही गावाच्या बाहेर गेलेले आहेत. लहान मुलांना घेऊन अक्षरशः लोक पळतायत रोडनी. तुम्ही बघितलं असेल. गावात किती वर्षापासून राहताय? आम्ही 40-45 वर्ष झाले. इकडे जाऊ. त्याच्यानंतर ही एमआयडीसी बंद आहे. हो. 1972 ला एमआयडीसीने जमिनी अक्वायर केलेल्या आहेत. पैसे पण आम्हाला शेतकऱ्यांना पैसे पण नाही भेटलेले. 6,000 भेटले, जागा भेटल्या आम्हाला, पैसे पण नाही. सर्व एजंट लोकांनी जागा विकल्यात. इथे 4-5 एजंट आहेत, जाम माजूर झाल्यात, कुठं प्लॉट पाणी विकून टाकतात. काय एका गाडीमध्ये तुम्हाला वाटतंय का हे नाही विचारलं वाढत करणार का आता? जाग आता वाढू शकते? वाढत जातात, त्यांच्या गाड्यात नाही, त्यांच्याकडे फायर ब्रिगेडला कुठे पैसे घेतात. फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं? म्हणजे गाड्या निघाल्यात, गाड्यात नाही आल्या. आता आम्ही बघा किती वेळा आम्ही कुत्री ढोरा बिरा सगळे सोडून दिला. आता याच्यावर ढोरा कुठे गायब झाले, त्याला भरपाई कोण देणार? आमची गाय बी आमच्या म्हशी सोडून दिला आम्ही. बरं पळालं काय केलं या कुठं कुठं आम्ही बघत राहतो. पळून गेला, कोणी जीवित अंदाज गेला, जीवन तर कोण सांगणार? 5 वेळा गाव खाली झालेलं आहे. मग ह्या कंपन्या खाली करायला पाहिजेत की गाव खाली करायला पाहिजे, हे सरकारने बघायला पाहिजे. आता एजंट लोक उलटा बघा, तुमच्या गावामध्ये एमआयडीसीला विका, तुम्ही बाहेर द्या, भूमी बनवून जा बोलते. किती वस्ती आहे? इथं आहेत ना, तरी 400-500 घरात मॅडम. 600 घराची हा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. नाही, कोणीच देत नाही लक्ष, कोणीच देत नाही. खाली वोटिंग कामाला येतात. त्यांनी बंद केलंय, म्हणजे आता परत आग जी आहे ती वाढतच जाईल. आता पाणी संपला बोलताय. पाणी संपले, एकच गाडी आलाय. ती गाडी आली, आता ती कोण साहेब गेले का कुठे? ती गाडी आल्यावर ते कमून गेटवर टाकायचे पुढच्या गेटवर. नाही, एक गाडी आहे. आली ना ती गाडी, आता गेट खुलं आहे ना अजून. ही गाडी काढा बाहेर आणि ती गाडी काढ नाही. पुढची गाडी गेटवर गाडी आली आपण. घेतलेली आहे, बघून घ्या. सांगायला होईल आपल्याला याच्यामध्ये. त्यांना विचारा.
आपण बघत आहोत की फायर ब्रिगेडची एक गाडी या ठिकाणी आली होती. येणार आहे. तर इकडे पुढे या ना तुम्ही, इथं बघून घ्या ना 2 मिनिटं. आपण बघूया आधी. गाडी येते बोलतात ते. साहेब काय सांगाल, गाडी नाहीये सांगितलं जात आहे, ये बाईक इकडे. गाड्या येतात का? हा? मदत पाहिजे का? हो, येतील सर्व. अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत सांगतात की हा आहे ना, हा ठीक आहे. आपण इकडे बघूया. या कंपनीत जायला रस्ता अजूनही एवढ्या लांबून यांनी लोकांनी आग जी आहे ती विझवलेली आहे. काय बोलता दादा? पूरा 1.5 घंटा हो गया आग लगने का. 1.5 घंटे के बाद अभी फायरिंग का गाड़ी आया है. आणि ती पण संपली. मराठी नहीं आता. पाणीच नाही, गाडीच पाठवत नाही. आग अजून पण चालू आहे, आपण बघतोय आग अजूनही आहे. ते आमच्या पैशाने पाणी मागवलंय. कोणतेही तुमच्या पैशांनी मागवलं होतं? आपण लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतोय की जर तुम्ही हा लाईव्ह कुठूनही बघत असाल तर अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी यांना विनंती आहे की बदलापूर हा असं घ्या. आपण लाईव्हच्या माध्यमातून विनंती करत आहोत, जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर कृपा करून अग्निशमन दल कर्मचारी अधिकारी सर्वांना विनंती आहे की बदलाव अंबरनाथ पूर्व एमआयडीसी मध्ये श्री गणेश म्हणून एक कंपनी आहे, तिला आग लागली आहे. अजूनही तिची आग विझलेली नाहीये आणि या ठिकाणी एकही गाडी जी आहे आपल्याला बघायला मिळत नाही अग्निशमन दलाची. कृपा करून तुम्ही या ठिकाणी या आणि मदत जी आहे ती पोहोचवा, कारण अजूनही आग विझलेली नाहीये. आणि इथे काहीच इकडून आहे रस्ता. वरती हा आने दे रहा है. आजा. 1.5 घंट्याच्या नंतर एक गाडी आली आणि ती देखील या लोकांनी आणली असं सांगतायत. हे बघा इथे घरं आहेत सगळ्या नागरिकांचे, ती आता लोक इथून खाली केलंय यांनी. जशी घरं होते तसे खाली केलेत. दरवाजा खुला आहे. कंपनीला एंट्री कुठून आहे? हा? कंपनीला एंट्री पलीकडे नाही. हे भारत श्रीराम आहे, इकडे ही आहे. मागच्या साईडने आहे का एंट्री? नाही इंटरनेट नाही नाही, पलीकडे जायला लागेल मेन रोडला. बोला ना. इकडे नाही. हे बघा इकडून दिसते हा. आली आली दरवाजा खुला आहे, सगळे आलोय. पळून गेले. आले सर आले घटनास्थळावर. तुम्ही कुठे आहात? हा. बरोबर, त्या साईडने नाही आलो आम्ही, इकडून आलो. ते सांगतील आम्हाला तिकडून येतो आता. ठीक. नाही नाही नाही, मला पण नाही माहिती तुमचं नाव. नाही नाही नाही, येतो तिकडून. मी घेऊ. हा किती बघा अजून बघा परत स्फोट होतोय. आणि खरंच हा निष्काळजीपणा आहे की या ठिकाणी आपण लाईव्ह मध्ये सुद्धा मदत मागतोय पण काय येत नाही अजून कोणीही. जरा त्या साईडला कोणी आहे का अग्निशमकवाले का कोणीच नाहीये इथं? काय माहिती नाही मॅडम, आम्ही आमचंच बघितलंय तशी, पण तिकडे कोण आहेत का ते माहिती नाही. त्या बाजूला आहे एक गाडी. हो हो हो. आता बदलापूर एमआयडीसी 4-5 एमआयडीसी गाड्या अग्निशमन यायला पाहिजे. सर्व डोंबिवलीवाले कोणी झालेलं अजूनपर्यंत. काय वाटतं ही आग वाढू शकते? वाढेलच ना मॅडम, बघा ना आता किती तुम्ही स्वतः किती वाले हे सगळे जे लोक इथून गेले ते कुठे राहतात? गावातलेच आमचे. आपण ते राहतील कुठे आता? आता कुठे राहते जलदा पलाला जेवलं. हाँ? टोटल 3 ही गाड़ी देखा मैंने कल. 2 गाड़ी अंदर फंसा है ना कंपनी. रोड के ऊपर एक गाड़ी उधर मार रहा है और इधर एक रोड पे खाली हो गया गाड़ी और एक खाली हो गया. मालक वगैरे आला कंपनीचा? कोणीच आलेलं नाही मॅडम. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, एमआयडीसी या कारणाशी याला सर्व जिम्मेदारी एमआयडीसी आहे. एमआयडीसी गावाच्या बाजूला केमिकल कंपनी द्यायलाच नाही पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही इंजिनिअरिंग कंपनी द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, चालेल. मेडिसिन द्या, आम्हाला चालेल, प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही केमिकल बंद करायच्या होती, हीच आमची अपेक्षा आहे. याच्यामध्ये आमदाराचं काम आहे. आमदार साहेबांनी इथं स्वतः येऊन पाहिजे. खासदार साहेबांनी स्वतः येऊन तिथं बघायला पाहिजे. कुठे आहेत खासदार साहेब, आमदार साहेब कुठे आहेत? तुम्ही जनता मेल्यावर खाली वोटिंगला त्यामध्ये जनता दिसते का तुम्हाला? बाकी काय करतात? 7 स्थानिक नगरसेवक नाही कोणी आलेले तसे. 4 नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष आमचा आहे, नगराध्यक्ष आमचे आहेत. कोणीच आलेलं अजून बघायला. त्यांनी पण यायला पाहिजे ना तसे. काहीतरी त्याही पुढचा पाऊल उचलून काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. केला तुम्ही? सर्वांना केलेलं, मला कोणीच अजून रिस्पॉन्स काय दिलेला नाही. येतो सांगतात बस. काय करणार इथून पुढचा पाऊल काय उचल? आम्हाला एकच एमआयडीसी, आम्ही उद्या पर्सनल एमआयडीसीला बसणार आहे आणि सांगणार आहे केमिकल कंपन्या पूर्ण हटवा आमच्या गावाच्या बाजूला. 40
500 किलोमीटर पुढे या, सॉरी 500 मीटर ठेवून द्या पुढे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 400-500 घरातले लोक आता सध्या कुठे गेले? आता सगळे कॉलाला जातात तो जीवाचं, कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं का. हा मॅडम रस्त्यावर. लोकांच्या जीवाला घाबरून लोक सर्व बाहेर पळालेत, गाव सोडून गेलेत, सर्व पूर्ण ताब्याला खाली गेला बघा. हे काय जनावर ना त्याच्यामध्ये सर्व सोडून दिले. आता त्याला जनावर अर्धी घरी येते, अर्धी जनावर पळून जाते, कुठे जाऊ. त्यांचा जीव आहे ना शेवटी जनावर, आम्ही सर्व सोडून दिले. कुठेतरी वेठीस धरलं जात आहे नागरिकांना. धरला ना साहेब मॅडम. आता आम्ही समजा याला पूर्ण जिम्मेदार एमआयडीसी आहे. आम्हाला वेठीत धरणं कारण आहे एमआयडीसीच आहे. एमआयडीसीने एजंट लोक बंद करावा आणि स्वतः येऊन पाहणीशी करावं, तरच प्लॉटिंग पाहावं. एमआयडीसी कारणीभूत आहे, एजंट लोक कारणीभूत आहेत. आमची 40 एकर गुरचारण आहे, ती पण एमआयडीसी विकून खाल्लेली. कुठे गेले एमआयडीसी लोक? साहेब लोक कधी येत ना प्लॉटिंग बघायला. खाली एजंट लोक प्लॉटिंग पाडतात, फायली पाचला सह्या करतात, पैसे घेतात, पाळा प्लॉटिंग कुठं पण. आता गावाला लागून कंपनी आहे प्लॉटिंग पाडलेली. बघितलं तुम्ही मॅडम, आता गावाला लागून आहे. अजूनही स्फोट होतोय. आपण बघतोय मोठ्या मोठ्या आग ज्या आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मॅडम आम्ही याला केलं ना पत्रकार, आता नाईकोलवाला असं ना ऍक्च्युली निव्वळ खड्ड्याचं पाणी भरून आणतो. माझ्या काही व्हिडिओ तुम्हाला देतो मी. खड्ड्याचं पाणी इथं कंपनी खाली करतो आणि तोच पाणी बेसले मग लोकांना नाईकोलमध्ये वापस असतो. मी तुम्हाला व्हिडिओ देतो गाड्यांची, ती पण व्हिडिओ व्हायरल करा. आणि आम्हाला आता एकच पत्रकारांच्याच होते विश्वास आहे या गोष्टीवर. पत्रकारांनी निर्णय घेतला तर आमच्या जीवाला काय न्याय भेटू शकतो. जो प्रकार तुम्ही आता सांगितला हा. तुम्ही कुठल्या माझ्याकडे नाही, माझ्या सगळ्यांकडे गेलं. माझे का एमआरडीसी दिले लेटर, माझे बाबा वारून 8 वर्ष झाले. बाबाही लेटर दिले सर्व एमआरडीसीला. काही तर असंच आहे, गावाला आमच्या त्रास आहे, तुम्ही एक केमिकल प्लॉटिंग पाडू नका. एमआरडीसी बोलतो आम्ही पाडणार नाही असं सांगितलं, आम्हाला वचन दिलं, लेखी आश्वासन आहे आमच्याकडे. तरी पण एजंट लोक काही पाडलेले आहेत, काही दिसून नाही घेतलेलं. नाही नाही अजून पण आमच्या जमिनी असेच पडलेले हे केलेले तर सातबाऱ्यावर आमचं नाव. आणि एमआरडीसीचा एजंट आहेत ना आनंदनगर मधले, ते एजंट बंद करावा आणि एजंट लोकांना इथं ठेवा. आम्हाला एजंट लोकांची घरं द्या, आम्ही तिथे जाऊन राहू त्यांच्या घरामध्ये. आमची घर त्यांना द्या एजंट लोकांना. मग तुम्ही अख्खा गाव पण विका, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा त्यांची पोरं बाळं मरतील ना, तेव्हा त्यांना माहिती पडेल काय असं दुःख तो. आपण बघतोय की नागरिक अक्षरशः इथून पळ काढलाय, त्यांनी सगळे पळून गेलेत. का? कारण त्यांच्या जीवाला धोका व्हायला नको. किती 400-500 लोकांचं गाव आहे, सगळे पळाले तिथे. कोण एजंट याच्यामध्ये? एजंट लोक एवढे माजूर झाले तर कुठे प्लॉटिंग पडा. मी तुम्हाला पाहिजे तर लागेल तेव्हा लाईव्ह ठेवा तुम्ही, तेव्हा मी तुम्हाला एजंट लोकांची नावं सांगेन कोण एजंट लोक आहेत. किती दिवस सहन करणार? किती संक्रमण झालं ना आम्हाला 4 वेळ झाले वर्षातून. किती आम्ही कुठे पडणार आहे? आम्हाला दुसरा रोजगार पण इथे एमआरडीसी काय देत नाही, कामं धंदा देत नाही, काही दादागिरी करतात. जो दादागिरी त्याला कामं धंदा, आम्हाला कामं रोजगार पण नाही दिले. गावातले तुम्ही या सर्वे करा, गावातले किती पोर कामाला दाखवा. एमआयडीसी असून तिथे रोजगार काही रोजगार पण नाही. हा उलट धोका आम्हाला सांगता. गावातली पोरं घ्यायची नाही, शिकलेली पोरं घेत नाही आमच्याकडचे. ऍक्च्युली शिकलेली पोरं पण आमच्या गावातली अशी पडून आहेत. आणि आता तर हद झाली. म्हणजे आपण बघितलं की इथून त्यांनी गाडी लावली अग्निशमक दलाची आणि इथून पाणी तिकडे पोहोचलं तरी असेल का ते पाणी तिकडे? काय तुम्ही सांगा. पाणी पोहोचलं असेल का? नाही नसेल पोहोचलं. आता सुद्धा तिथं बघा, आपण परत बघतोय मोठे मोठे स्फोट होत आहेत. या नाईनकोटला गाड्या येतात पाण्याच्या बघा, डॅमच्या भरून येतात. मला व्हिडिओ दाखवतो. मला येत ही नाईनकोट कंपनी बघा पाणी खाली होतं बघा. हे बघा नाईनकोटच्या वॉचमॅन बघा पाणी चेक आम्हाला व्हॉट्सअप करा. सर्व व्हिडिओ द्यायचे. पूर्ण नाईनकोटवाले बघा हा पाणी घेतात गटाराचं आणि ते पूर्ण हे करतात बघा. आणि नाईनकोटवाल्यांना त्यांचा तो हे आहेत ना आपले काय बोलतात कल्याणला ऑफिस आहे त्यांचा, तो ते त्याला सामील आहे. ते बघा आता सध्या आपण बघतोय की हे 2 बघा, तास हा होत आले. पाणी भरतात बघा. हा इकडचं पाणी भरतात, तोच पाणी तिथे वापरलं जाते. आपण बघतोय की 2 तास झालेले आहेत, परंतु अद्यापही आग जी आहे ती आपल्याला नियंत्रण मिळालेली बघायला मिळत नाही, आटोक्यात आलेली नाहीये. कुठलेही अग्निशमन जे आहेत गाड्या आपल्याला इथे बघायला मिळत नाही. फक्त 1-2 गाड्या ज्या आल्यात आणि आता पुन्हा गाड्या येतात असं सांगितलं. ते पुन्हा एकदा आपण लाईव्हच्या माध्यमातून विनंती करत आहोत की जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर मदतीसाठी या ठिकाणी या. अंबरनाथ, उल्हासनगर कुठूनही असाल तर या, कारण इथे कोणीच जे आहेत आपल्याला आग विझवण्यासाठी आलेलं बघायला मिळत नाही. आणि जे आलेत त्यांच्या पाणी सुद्धा नाहीये असं सांगितलं जातंय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. स्फोट होत आहेत ना? हो, चल जाऊया. कशी द्या तुम्ही आमच्याकडे पत्रकार एकच तुम्ही पत्रकार आहे चांगले आहे. आता तुम्ही आम्हाला नाही द्या. ऐक ना ताई, 01 भेटूया. आता कुठे चाललं? चला ओके. निधी चल थांबू, याच्याकडे गाडी नाही वाटत. पाहिजे ठीक आहे.
तयार झालेला आहे अजूनही. हा हॅलो, ठीक आहे, सेव्ह करते. अजूनही आपण बघतोय अनेक घर जे आहेत या ठिकाणी, घरांमध्ये सुद्धा ही आग जी आहे ती आता वाढत चाललेली आहे. आणि लोक सगळे निघून जात आहेत तिथून, घर खाली करतायत, गाव खाली करतायत, जो असेल तो त्यांचा सामान घेऊन जात आहेत. म्हणजे हे जे नागरिक आहेत तिथं, हे गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. 50 साईडला घेतो जरा, 50 वर्षांपासून हे लोक इथे राहत आहेत. ठीक आहे, सगळे लोक जे आहेत आता इथे गाव खाली करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. हे बघा, हे सगळे गाव खाली करतायत. कारण आता बघा, लोक तसेच तसे इथून निघून गेलेत. अक्षरशः पूर्ण 400-500 लोकांची वस्ती खाली झालेली आहे. 400-500 घरं, म्हणजे कितीतरी हजारोंच्या वर लोक या ठिकाणी राहत असतील, नागरिक इथे राहत असतील. नाही, हे बघा, परत आपण बघतोय की आग वाढत चाललेली आहे. अजूनही मोठ्या मोठ्या आग जे आपल्याला इथे बघायला मिळते. हा, त्या साईडला हे काय आहे? मग इथे कशाला थांबवताय? साईडला घ्या ना गाडी. हे बघा, हे केमिकल आपण बघतोय, केमिकल जळतंय इथे. केमिकल सोडले गेलंय, हे कधी पण स्फोट होऊ शकतो. या इथून आपण त्या साईडला जाऊया, तिकडे घ्या साईडला, त्या तिथे कॉर्नरला घ्या. इथे कधी पण हे पेटू शकतं. इथे पाणी खरं तर, हे बघा, आपण आता एकदम जवळून ही आग बघतोय. हा, या साईडला घ्या, इकडे कॉर्नरला. या साईडला सगळे अग्निशामक जे आहेत ते आपल्याला आलेले बघायला मिळत आहेत. आग देखील विझवली जाते आहे. घ्या. किती गाड्या आल्या आतापर्यंत? किती आल्या? आपल्याला आताच मिळालेल्या माहितीनुसार अनेक गाड्या ज्या आहेत अग्निशमन दलाच्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि गेल्या 1.5 ते 2 तासांपासून ही आग जी आहे ती विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र अजूनही आग आटोक्यात येत नाहीये. आजूबाजूच्या परिसरांमध्ये जे काही घरं आहेत ते देखील आता नागरिकांनी खाली केलेले आहेत. आपण सध्या बघतोय खूप भीषण अशी ही आग आहे. श्री गणेश असं या कंपनीचं नाव सांगितलं जातं आहे. केमिकलची कंपनी आहे आणि गेल्या 1.5 तासांपासून ही आग जी आहे हिच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशामक दलाचे अधिकारी करतायत, परंतु अजूनही त्यांना यश जे आहे आलेलं नाहीये. आपण कुठली जीवितहानी झाल्याची माहिती अद्यापही आलेली नाहीये, त्यामुळे कोणी काळजी करू नका. परंतु घटनास्थळावरती कोणीही यायचं नाहीये. आपण बघतोय टँकर असू द्या नाहीतर जे काही अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या येतच आहेत, परंतु अजूनही आग जी आहे ती विझत नाहीये. आजूबाजूला जे अनेक घरांची जी आहे 400-500 घरांची वस्ती होती आणि आता सध्या ते घर देखील तिथून खाली झालेली आहे. संपूर्ण वस्ती खाली झालेली आहे. टँकर जे आहेत टँकर देखील इथे आलेले आहेत, परंतु अजून अग्निशामक दलाच्या गाड्यांची जी आहे ती गरज पडणार आहे. कारण असं की आजूबाजूला जी काही वस्ती आहे तिकडेही आग पसरू शकते आणि त्यामुळे अजून जे काही पाण्याचे टँकर्स असतील लागले ना
ए दादा ए, चल इकडे चल. ए दादा खूप भीषण आग जी आहे काय? पकडू मी त्रास होतोय ए बाळा ए, ये इकडे ये तू. ए, या इकडे या. ए, इकडे या. इकडे ना इकडे. मास्क आल्या इकडे काय थांबलाय? रुमाला आणला असेल तुला म्हण ना. हे आणलं. करते. आपण सध्या बघत आहोत 4 ते 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यात असं सांगितलं गेलं आहे आणि प्रचंड धूर जो आहे संपूर्ण परिसरात पसरलेला आहे. आजूबाजूला काही गाव देखील आहे, त्या गावामध्ये देखील ही आग जी आहे ती पसरलेली आहे आणि गावकऱ्यांनी गाव देखील आता खाली केलेलं आहे. परंतु खूप भीषण अशी ही आग आहे. गेल्या आता 2 तास होत आले. 2 तासांपासून ही आग जी आहे आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे, परंतु अजूनही आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळालेलं नाहीये. या संदर्भात काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवणार आहोत. अंधारात दिसत नाही का? ठीक आहे ना, आग दिसते ना. कुठल्या अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नका. अद्यापही जीवितहानी वगैरे जे काही झालेलं नाहीये. थेट घटनास्थळावरून जे काही लाईव्ह असेल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. श्री गणेश असं या कंपनीचं जे आहे नाव सांगितलं जात आहे आणि आपण बघतोय पाण्याचे टँकर जे आहेत ते येत आहेत, पाण्याचे टँकर्स येत आहेत. त्याचबरोबर अग्निशमनचे गाड्या ज्या आहेत त्या देखील घटनास्थळी दाखल होत आहेत. परंतु तरीही 2 तासांपासून सुरू असलेली ही आग जी आहे ती आटोक्यात येत नाहीये. अंबरनाथ मध्ये आपण सध्या आहोत. अंबरनाथ पूर्व MIDC मध्ये आपण आहोत आणि याच ठिकाणी भीषण आग जी आहे ती लागलेली आहे. बघणाऱ्यांची गर्दी जी आहे ती वाढत चालली आहे. परंतु जर तुम्ही बघत असाल तर घरून बघा, घरात राहा, सुरक्षित राहा. कोणीही या साईडला येऊ नका कृपा करून. ही आग एवढी भीषण आहे की बदलापूर पर्यंत धूर जो आहे तो बघायला मिळतोय. अक्षरशः 1.5 ते 2 तास झाले परंतु अद्यापही स्फोट जे आहेत ते होत आहेत. काय 89 वाल्यांची गाडी आपली नाही ना. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. कोणीही या ठिकाणी बघणाऱ्यांनी गर्दी कृपा करून करू नका. घटनास्थळावरून आपण लाईव्ह बघत आहोत. अद्यापही आग जी आहे ती विझलेली नाहीये. जी आग आहे आपण बघतोय ती अंबरनाथ पूर्व MIDC मध्ये आहे आणि जे काही केमिकल आहे आपण बघतो ते बघा, ते पाईप बघा, त्या पाईप मधून सुद्धा केमिकल्स येत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठा स्फोट होण्याची जी आहे ती शक्यता आहे. त्यामुळे कोणीही जवळपास जे ते थांबू नका. बघणाऱ्यांनी तर अजिबात गर्दी करू नका, कारण अजूनही मोठे मोठे स्फोट जे आहेत ते होत आहेत. आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु केमिकलची कंपनी बोलते. श्री गणेश असं या कंपनीचं नाव आहे असं सूत्रांनी दिलेली माहिती सांगते आहे.
आजूबाजूच्याच परिसरामध्ये Cloud9 आपण ही बघतो, ही बघा Cloud9 आणि याच्या मागच्या साईडला ही कंपनी आहे आणि त्याच्या बाजूला आपण जर बघत असाल तर संपूर्ण रहिवाशी एरिया आहे जिथे 400 ते 500 वस्ती जे ते राहतात, नागरिक राहतात. काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर. या संदर्भात काही अपडेट्स असतील तर ते आपण लवकरच बघूया. ठीक आहे, त्रास नाही जरा. पोलिसांचं यामध्ये खरोखर आपण कौतुक जे आहे ते करायला पाहिजे, कारण आपण बघतोय की आग एवढी भीषण आहे आणि बघणारे जे आहेत ना खूप प्रचंड गर्दी करतायत, परंतु आसपास कोणालाही काही हानी होणार नाही यासाठी त्यांनी कडक बंदोबस्त लावलाय आणि कोणालाही जवळ जे आहे ते जाऊ दिले जात नाहीये. आणि खरोखर तुम्हाला सुद्धा एक विनंती राहील, घरात राहा आणि घरात सुरक्षित राहून आपले बदलापूरवर लाईव्ह बघा. कोणीही बाहेर येऊ नका आणि इथे पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करा. गर्दी कोणीही करू नका. आग आपण आता बघतोय लाईव्हच्या माध्यमातून. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवायचा नाहीये. कुठली जीवितहानी वगैरे अजूनही झाल्याची माहिती समोर येत नाहीये. जे काही कामगार तिथे होते, सूत्रांनी अशी माहिती दिली की काही कामगार मध्ये होते, परंतु जेव्हा आग लागली तेव्हा ते लगेचच कंपनीच्या बाहेर पळाले असं. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा तिथे सुद्धा आग लागते. हे सगळं केमिकल आहे. पाईपद्वारे हे केमिकल बघा. आत्ता एक मोठा स्फोट होतोय. इथे पण होईल ना. चला लांब सरकू आपण. चल धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. घाबरण्याची काही गरज नाहीये, परंतु ज्या वेळेला कुठल्याही एमआयडीसी मध्ये आग लागते त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरात जे काही रहिवासी राहत असतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असतं आणि वारंवार आपण बघत आहोत की गृहसंकुल ज्या ठिकाणी आहेत, रहिवासी एरिया आहे, त्या ठिकाणी केमिकल कंपन्यांना परमिशन मिळायला नाही पाहिजे अशी मागणी येते, परंतु तरी सुद्धा सर्रासपणे केमिकल कंपन्या ज्या आहेत त्या चालू असतात आणि तिथं अशा पद्धतीचं स्फोट, आग लागल्याचं प्रमाण जे आपल्याला बघायला मिळतं. या संदर्भात खरोखर उपाययोजना झाल्या पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून येते आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.